थंबनेलवरील वेगवेगळ्या प्रकारची मराठी वाक्ये तुम्ही वाचलेली असतीलच, जसं की उद्या सुट्टी असणार आहे किंवा आज पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा खोलीत मांजर असल्यासारखे वाटते. अशा प्रकारची वाक्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये नेहमीच बोलत असतो. मग आता ही जी वाक्ये आहेत तीच इंग्रजीमध्ये बोलत असताना आपण फक्त देअरचा उपयोग करून ही वाक्ये इंग्रजीत बोलू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देअरची जी वेगवेगळी ॲडव्हान्स स्ट्रक्चर आहेत त्यांच्या मदतीनेच आपण ही वाक्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट स्ट्रक्चर आहे देअर इज टू बी. आता देअर इज टू बी याचा अर्थ काय होतं की होणार आहे किंवा ठरले आहे किंवा असणार आहे. या अर्थाने जेव्हा आपण मराठी वाक्य बोलतो तेव्हा त्याचे इंग्रजीत करताना आपल्याला देअर इज टू बीचा उपयोग हा करायचा असतो. म्हणजे ज्याचा अर्थ काय की भविष्यात होणारी किंवा ठरलेली घटना किंवा योजना किंवा नियोजन सांगण्यासाठी, म्हणजे जे ठरलेले असते, निश्चित असते, त्यासाठी देअर इज टू बीचा उपयोग हा इंग्रजी बोलताना हा केला जातो. त्यासाठी मी इथे काही आपल्या रोजच्याच बोलण्यातली मराठीतली वाक्ये घेतलेली आहेत, ते आपण देअर इज टू बीचा उपयोग करून इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. बघा, आता इथे उद्या सुट्टी असणार आहे. आता उद्या सुट्टी असणार आहे म्हणजे हे निश्चित आहे, ठरलेले आहे. त्यामुळे हे सांगताना देअर इज टू बीचा वापर हा इंग्रजीमध्ये केला जातो. आता देअर इज टू बी याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर इथे बघा, आपण जी 3 स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ती कोणकोणती बघणार आहोत, तर देअर इज टू बी, देअर इज लाईकली टू बी किंवा देअर सिम्स टू बी. तर या सर्वांचं स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे देअर इज टू बी प्लस नाऊन घ्यायचं, देअर इज लाईकली टू बी प्लस नाऊन घ्यायचं, देअर सिम्स टू बी प्लस नाऊन घ्यायचं. म्हणजे हे तिघं स्ट्रक्चर वापरल्यानंतर त्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या वाक्यातलं नाऊन तुम्हाला तिथे वापरायचं आहे. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट सेंटेन्स आहे उद्या सुट्टी असणार आहे. म्हणजेच इथे आपण घेणार आहोत देअर इज टू बी, देअर इज टू बी. आता सुट्टी म्हणजेच हॉलिडे, देअर इज टू बी अ हॉलिडे आणि उद्या म्हणून टुमारो. अशा प्रकारचं हे वाक्य येणार आहे. देअर इज टू बी ए हॉलिडे टुमारो, उद्या सुट्टी असणार आहे. त्याचप्रमाणे इथे बघा, इथे एक नवीन पूल होणार आहे. म्हणजेच हे बांधण्याचं निश्चित आहे. मग हे वाक्य इंग्रजीत बोलताना काय म्हणायचं, देअर इज टू बी नवीन पूल होणार आहे. म्हणजेच काय, देअर इज टू बी अ न्यू. पूलसाठी आपण इंग्रजीत वापरतो ब्रिज, BRIDGE. देअर इज टू बी अ न्यू ब्रिज हियर. इथे म्हणून आपण इथे काय घेतलं, हियर. इथे एक नवीन पूल होणार आहे. देअर इज टू बी ए न्यू ब्रिज हियर. अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, पुढच्या आठवड्यात परीक्षा असणार आहे. आता परीक्षा ही सुद्धा ठरलेली गोष्ट आहे. म्हणून हे वाक्य बोलताना आपण वापर करणार आहोत देअर इज टू बी ॲन एक्झाम. देअर इज टू बी ॲन एक्झाम केव्हा, पुढच्या आठवड्यात, म्हणजेच नेक्स्ट वीक. बघा, देअर इज टू बी ॲन एक्झाम नेक्स्ट वीक. तुम्ही अशा प्रकारची वाक्य वाचलेली पण असतील किंवा ऐकलेली पण असतील, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की देअर इज टू बीचा उपयोग हा इथे कशा प्रकारे केला जातो. आता नेक्स्ट आहे, काल संध्याकाळी एक कार्यक्रम होणार होता. आता इथे बघा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की वर जी आपण एक्झाम्पल पाहिली, वाक्य पाहिली, ती सर्व प्रेझेंट टेन्समधली होती. परंतु अशा प्रकारचं वाक्य जर पास्ट टेन्समधलं जरी असलं, म्हणजेच भूतकाळातलं, जसं इथे मी दिलेलं आहे की काल संध्याकाळी एक कार्यक्रम होणार होता. म्हणजे हे भूतकाळातलं वाक्य आहे. मग आता इथे सुद्धा आपण हे सुद्धा ठरलेला कार्यक्रम होता. मग आता हे सुद्धा सांगताना इंग्रजीमध्ये फक्त तुम्हाला बदल काय करायचा आहे, भूतकाळ आहे. म्हणून तुम्हाला देअर इज टू बी ऐवजी तुम्हाला इथे घ्यायचं आहे देअर वॉज टू बी. म्हणजे होणार होता, म्हणून आपण कशाचा उपयोग केलेला आहे, ते इज ऐवजी वॉजचा उपयोग केलेला आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आता इथे काय येणार आहे, देअर वॉज टू बी ए फंक्शन किंवा प्रोग्राम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. देअर वॉज टू बी ए फंक्शन केव्हा होणार होतं, तर काल संध्याकाळी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, यस्टरडे इव्हिनिंग. यस्टरडे इव्हिनिंग. अशा प्रकारे हे वाक्य इथे होणार आहे. देअर वॉज टू बी अ फंक्शन यस्टरडे इव्हिनिंग. आता नेक्स्ट बघा,
उद्या मीटिंग होणार आहे. आता हे बघा, हे जे वाक्य आहे हे सुद्धा आपण वर ज्या प्रकारे सेंटेन्सेस पाहिले देअर इज टू बीचाच उपयोग करून ते वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि याचे ट्रान्सलेशन मग कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. आता जसं देअर इज टू बीचा उपयोग हा एखादी गोष्ट ठरलेली आहे किंवा होणार आहे, निश्चित आहे, त्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे आता आपण पुढचं स्ट्रक्चर बघणार आहोत. देअर इज लाईकली टू बी. आता देअर इज लाईकली टू बीचा उपयोग हा केव्हा केला जातो, तर असण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ आहे. मग एखादी गोष्ट होण्याची शक्यता आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा देअर इज लाईकली टू बीचा उपयोग हा इंग्रजी बोलताना करायचा असतो. त्यासाठी बघा मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे, वाक्य घेतलेलं आहे मराठीतलं. बघा, यावर्षी पाण्याची टंचाई असण्याची शक्यता आहे, म्हणजे शक्यता सांगितलेली आहे. तर त्यासाठी वाक्याची सुरुवात करताना आपण कसं घेणार आहोत, देअर इज लाईकली टू बी. लाईकली टू बी, पाण्याची टंचाई म्हणजेच काय, वॉटर शॉर्टेज. वॉटर शॉर्टेज. बघा, वॉटर शॉर्टेज यावर्षी म्हणजेच दिस इयर. बघा, अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे. देअर इज लाईकली टू बी अ वॉटर शॉर्टेज दिस इयर, म्हणजे असण्याची शक्यता आहे म्हणून आपण देअर इज लाईकली टू बीचा उपयोग इथे केलेला आहे. सेकंड स्ट्रक्चर आहे देअरचा उपयोग करून. त्यानंतर नेक्स्ट बघा, कार्यक्रमात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे एखादा. मग हे सेंटेन्ससुद्धा इंग्रजीत बोलताना उपयोग करायचा आहे. देअर इज लाईकली टू बी ए लार्ज क्राऊड. मोठी गर्दी म्हणून आपण इथे ए लार्ज क्राऊड म्हणजेच काय, गर्दी. ए लार्ज क्राऊड ॲट द इव्हेंट किंवा फंक्शन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा प्रोग्राम असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. देअर इज लाईकली टू बी ए लार्ज क्राऊड ॲट द इव्हेंट किंवा ॲट द प्रोग्राम. त्यानंतर नेक्स्ट बघा, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. बघा, हे वाक्य तर आपण आता बऱ्याच वेळेला बोलत असतो. शक्यता सांगितलेली आहे म्हणून देअरचा उपयोग करून हे वाक्य इंग्रजीत बोलताना वापरणार आहोत आपण. देअर इज लाईकली टू बी. देअर इज लाईकली टू बी काय, पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून आपण काय म्हणणार, टू बी रेन टुडे. शक्यता आहे त्यासाठी आपण देअर इज लाईकली टू बी रेन टुडे, पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता नेक्स्ट बघा, या भागात पूर येण्याची शक्यता होती. बघा, आता वरती आपण जसं बघितलं की प्रेझेंट टेन्समधलं वाक्य असताना आपण देअर इज वापरतो. मग आता जर पास्ट टेन्समधलं सेंटेन्स असलं, वाक्य असलं, तर त्यावेळेला इथे होती म्हणजेच हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. म्हणून आता इथे देअर इज ऐवजी आपण वापर करणार आहोत देअर वॉजचा. हे लक्षात ठेवायचं. देअर वॉज लाईकली टू बी फ्लोडिंग. पूर म्हणजेच काय, पूर येण्याची म्हणून आपण इथे घेणार आहोत फ्लोडिंग. या भागात म्हणून आपण घेणार आहोत इन दिस एरिया. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे येणार आहे. देअर वॉज लाईकली टू बी फ्लोडिंग इन दिस एरिया. या भागात पूर येण्याची शक्यता होती. होती म्हणून इथे वापरलं आहे वॉज. आता देअरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आहे देअर सिम्स टू बी. देअर सिम्स टू बी म्हणजे असे दिसते की. देअर सिम्स टू बीचा अर्थ काय होतो की असे दिसते की, म्हणजेच याचा उपयोग केव्हा केला जातो की एखादी गोष्ट असल्यासारखी वाटते किंवा दिसते किंवा बहुधा आहे असं सांगण्यासाठी देअर सिम्स टू बीचा उपयोग हा केला जातो. असे दिसते आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो. त्यासाठी बघा, इथे एक मराठी वाक्य आहे, खोलीत मांजर असल्यासारखे वाटते. बघा, आवाज येत असला तर आपण काय म्हणतो की खोलीत मांजर असल्यासारखे वाटते. मग आता हे वाक्य तुम्ही देअर सिम्स टू बीचा उपयोग करून इंग्रजीत बोलायचं असते. म्हणजे इथे आपल्याला घ्यायचं आहे देअर सिम्स टू बी. काय असल्यासारखं दिसते, तर मांजर. म्हणून आपण इथे घेणार आहोत देअर सिम्स टू बी अ कॅट इन द रूम. असं हे वाक्य येणार आहे. देअर सिम्स टू बी अ कॅट इन द रूम. परंतु कन्फर्म आपल्याला माहिती असलं की ते रूममध्ये, खोलीमध्ये मांजरच आहे, तर देअर इज अ कॅट इन द रूम असं म्हटलं जातं. लक्षात आलं असेल तुमच्या फरक की देअर इज अ कॅट इन द रूम आणि असल्यासारखं वाटते असं जर म्हणायचं असलं तर देअर सिम्स टू बी कॅट इन द रूम. हा फरक तुमच्या आता लक्षात आलेला असेल. आता नेक्स्ट बघा,
त्याला काहीतरी चिंता असल्यासारखी वाटते. म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरून आपण म्हणतो की त्याला काहीतरी चिंता असल्यासारखी वाटते, असे दिसते की त्याला काहीतरी चिंता आहे, असं सुद्धा आपण म्हणत असतो. मग आता हे वाक्यसुद्धा देअर सीम्स टू बी काय येणार आहे? चिंता असल्यासारखं वाटते म्हणून देअर सीम्स टू बी समथिंग, काहीतरी म्हणून आपण इथे वापरणार आहोत समथिंग बॉदरिंग हिम. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे येणार आहे. देअर सीम्स टू बी समथिंग बॉदरिंग हिम, त्याला काहीतरी चिंता असल्यासारखे वाटते. आता हे जे नेक्स्ट सेंटेन्स आहे ते तर आपण बऱ्याच वेळेला बोलतो. टाकीत पाणी नाही आहे असे दिसते, किंवा असे दिसते की टाकीत पाणी नाही आहे. तर मग हे सेंटेन्स कसं येणार आहे? देअर सीम्स टू बी, असे वाटते, असं जर आपण म्हणत असलो तर तेव्हा वाक्याची सुरुवात तुम्हाला कशाने करायची आहे? देअर सीम्स टू बी. पाणी नाही आहे म्हणून आपण काय म्हणू? नो वॉटर इन द टँक. अशा प्रकारे हे टँक. देअर सीम्स टू बी नो वॉटर इन द टँक, टाकीत पाणी नाही आहे असं दिसते. आता नेक्स्ट बघा, काहीतरी समस्या असल्यासारखी वाटते. म्हणजेच आपल्याला एखाद्या ठिकाणी काही दिसलं, गोंधळ झाल्यासारखा वाटला, तर आपण काय म्हणतो की काहीतरी समस्या आहे तिथे असं वाटतंय. मग आता हे सेंटेन्ससुद्धा देअर सीम्स टू बी म्हणजेच काय की काहीतरी असल्यासारखं वाटतंय, यासाठी आपण काय वापरलं इथे? देअर सीम्स टू बी काय असल्यासारखं? अ प्रॉब्लेम. समस्या म्हणजेच आपण म्हणतो इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम. देअर सीम्स टू बी अ प्रॉब्लेम, काहीतरी समस्या असल्यासारखी वाटते. तर अशा प्रकारे आपण देअरचा उपयोग करून वेगवेगळ्या जे ॲडव्हान्स स्ट्रक्चर आहे देअरचा उपयोग करून ती पाहिली. आणि त्यासाठी मी आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठीतील वाक्य घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण त्याचे इंग्रजी ट्रान्सलेशन केलेले आहे. अजून 2 स्ट्रक्चर राहिलेली आहेत देअरचा उपयोग करून, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.